स्वागत आहे आपलं गावखेडा न्यूज मध्ये। पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे झालेल्या भीषण अपघातात 2 युवकांचा जागीच मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे। या घटनेला जबाबदार असलेल्या साखर कारखाना प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस व महसूल प्रशासनाच्या निष्काळजीपणाच्या विरोधात शुक्रवार दिनांक 19 रोजी सकाळी 10 वाजता मिरी येथे पांढरीपूल शेवगाव रस्त्यावर एसटी स्टँड समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी मिरी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या आंदोलनामध्ये आंदोलकांनी प्रखर अशा भूमिका घेत काही मागण्या केल्या की अवैधरित्या होणारी ऊस वाहतूक त्वरित बंद करण्यात यावी, कारखानदारांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा, सार्वजनिक बांधकाम विभागाने पांढरीपूल शेवगाव रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी आणि मृतांच्या कुटुंबियांना शासन व संबंधित प्रशासनाकडून योग्य ती आर्थिक मदत जाहीर करावी। या आंदोलनाच्या वेळी पाथर्डीचे नायब तहसीलदार सानप साहेब, परिवहन विभागाचे गोरख शेलार साहेब, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता आसिफ सय्यद आणि कारखाना प्रशासनाचे बबन पागिरे आदी अधिकारी उपस्थित होते। आंदोलक आणि संबंधित प्रशासनामध्ये यशस्वी मध्यस्थी करीत पाथर्डी पोलीस स्टेशनचे पीआय पुजारी साहेब यांनी आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला। संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी आंदोलकांच्या भावना समजून घेत आम्ही मृत कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत आणि प्रशासनाकडून जास्तीत जास्त सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। कारखाना प्रशासनाकडून देखील दोन्ही मृतांना प्रत्येकी 3 लाख रुपये देण्याचे आश्वासन जाहीर करण्यात आले। यानंतर आंदोलकांनी मृत व्यक्तींना श्रद्धांजली देत आंदोलन स्थगित केले। येत्या 10 दिवसात आश्वासन पूर्ण केले नाही तर याही पेक्षा आक्रमक भूमिका घेण्यात येईल असा इशारा मिरी ग्रामस्थांनी दिला आहे। साखर कारखान्याचे ऊस वाहतूक करणारे ट्रक व ट्रॅक्टर चालवण्यास ग्रामस्थांचा तीव्रपणे विरोध असून सदर रस्त्यावरून अशी ऊस वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात यावी ही ग्रामस्थांची मुख्य व ठाम मागणी आहे। त्याचबरोबर ऊस वाहतूक करणाऱ्या जड वाहनांमुळे इतर लहान वाहनधारक, पादचारी व विद्यार्थ्यांच्या जीवितास देखील धोका निर्माण होत असून रस्त्याच्याही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। यासह संबंधित साखर कारखान्यांनी ऊस वाहतुकीसाठी पर्यायी रस्त्याचा वापर करावा, सार्वजनिक बांधकाम विभागाने पांढरीपूल शेवगाव रस्त्याची तात्काळ पाहणी करून दर्जेदार दुरुस्ती करावी व निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी। त्याचबरोबर सदर अपघातातील मृत युवकांच्या कुटुंबियांना शासन व संबंधित कारखाना प्रशासनाकडून तात्काळ आर्थिक स्वरूपाची मदत व कायमस्वरूपी सहाय्य देण्यात यावे अशा मागण्या आपण या ठिकाणी आजच्या या रास्ता रोको आंदोलनामध्ये ठेवलेल्या आहेत। उपस्थित सर्व मिरी ग्रामस्थ, तरुण बांधव आणि गृह विभागाचे अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी, वाहतूक शाखेचे अधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी, आमच्या गावातील तरुण, अगदी सर्वसामान्य कुटुंबातली माणसं करते काल परवा बेजबाबदारपणे चालणाऱ्या ट्रक चालक त्याच्या आडमुठेपणाच्या भूमिकेमुळे आमच्या त्या 2 बांधवांचा जीव गेलेला आहे। साहेब, वाहतूक शाखेचे अधिकारी आणि कारखाना व्यवस्थापनाने त्या 2 कुटुंबांना तुम्ही किती आणि कशा पद्धतीने आर्थिक सहाय्य करणार आहे हे आम्हाला लेखी आश्वासन तुम्ही द्यावं ही ग्रामस्थाच्या वतीनं प्रमुख मागणी आमची आहे। 3 दिवसापूर्वी जिओ पंपा शेजारी आमच्या मिरी येथील 2 तरुण अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू पावले। खरं तर त्या तरुणांच्या दोन्ही घरच्या परिस्थिती अतिशय नाजूक होती, अतिशय एकदम गरिबीची हालाकीची परिस्थिती त्या 2 तरुणांची होती आणि त्या संबंधित वाहन चालकाने ते एका म्हणजे रस्त्याच्या कडेला उभा असताना त्यांच्या उभ्या अंगावरती त्यांच्या अंगावर ट्रक घातला आणि जवळपास इतका मोठा अपघात त्यांनी केला की त्यांची 2 व्हीलर 4 किलोमीटर लांब फरफटीत घेऊन गेला। आणि आज सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये प्रामुख्याने आम्ही ह्याच मागण्या मांडल्या होत्या की जे ट्रॅफिकचे पोलीस अधिकारी असतील त्यांनी या साऱ्या गोष्टीवरती अंकुश ठेवला पाहिजे आणि या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी। या साऱ्या हेतूने आज ग्रामस्थांनी एकमुखाने या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन जवळपास 2 तास या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं आणि प्रशासनाने त्याची दखल घेऊन यातल्या जवळपास सर्व मागण्या प्रशासनाने मान्य केलेल्या आहेत।
त्या कुटुंबाला कारखान्याच्या वतीनं आर्थिक मदत जाहीर केलेली आहे. अपघात विमा गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेतून त्यांना आर्थिक मदत मिळणार आहे. परत त्यांचे जे वाहतूक आहे गाडी मालक त्यांचा तो क्लेम जो असतो तो सुद्धा पास होण्याचं आश्वासन पोलीस प्रशासनाने करण्यासाठी जी काही मदत लागेल ती मदत करणार आहेत असं सर्व आश्वासन त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. या भागामध्ये ओव्हरलोड ऊसाच्या गाडीनं गणेश वाघ आणि तेजस जगताप या 2 तरुणांचा अपघातामध्ये बळी गेला. अतिशय दुर्दैवी, दुःखद आणि धक्कादायक अशी घटना घडली. खरं तर या भागामध्ये ट्रॅक्टरला 2-2 ट्रॉल्या लावतात आणि ओव्हरलोड ट्रक हे ऊसाची वाहतूक करतात. त्यामुळं या तरुणांचा बळी गेल्यामुळं आज मिरी ग्रामस्थांच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. त्यासाठी सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि हे जे दुःख झालेलं आहे यातून या कुटुंबाला आर्थिक मदत जास्तीत जास्त कशी मिळेल यासाठी सर्व अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, RTO, पोलीस प्रशासन यांनी आज आश्वासन देऊन या कुटुंबाला आर्थिक मदत देऊ असं सांगितलं. गणेश आणि तेजस यांचा जो दुर्दैवी अपघात झाला त्या संदर्भात आज मिरी ग्रामस्थांनी रस्ता रोको ठेवला होता आणि या निमित्तानं मिरी ग्रामस्थांनी त्या कुटुंबाच्या मागे उभे राहण्याचा जो ठाम निर्णय घेतला. आर्थिक मदत मिळवण्यासाठी गावकऱ्यांनी जो आक्रमकपणा दाखवला त्यामुळं प्रशासनाला झुकून त्या कुटुंबाला कारखान्याच्या वतीनं प्रत्येकी 3 लाख रुपये देण्याचा निर्णय आज झाला आणि ज्या डबल ट्रॉल्या जोडलेल्या जातात ओव्हरलोड त्याही संदर्भात गावकऱ्यांच्या दबावापुढे येऊन RTO साहेबांनी डबल ट्रॉली जोडली जाणार नाही, स्पीड ब्रेकर बसवणं, गतिरोधक बसवणं हा जो गावकऱ्यांनी विषय मांडला सार्वजनिक बांधकाम विभागाने तीही मागणी मान्य केली आणि ओव्हरलोडच्या संदर्भात सुद्धा गावकऱ्यांनी जी आक्रमक भूमिका घेतली RTO साहेबांनी त्या संदर्भात सुद्धा सकारात्मक निर्णय दिला. झालेली जी घटना आहे अत्यंत दुर्दैवी आहे. मी पण या ठिकाणी स्थानिक नागरिक आहे. तुम्ही ज्याप्रमाणे या सर्व गोष्टीला सामोरे जातात त्याप्रमाणे मी पण जात आहे. परंतु या गोष्टीमध्ये 2-3 गोष्टी सांगितल्या. एक, परिवहन विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्या मार्फत गस्त घालणे, जे काही बेदरकारपणे ऊस वाहतूक होत आहे त्याच्यामध्ये आळा घालणे. एक गोष्ट, ड्रिंक अँड ड्राईव्ह मध्ये ज्या काही कारवाई करणं अपेक्षित आहे त्यांनी ते करणं अपेक्षित आहे. त्याप्रमाणे आम्ही तहसील प्रशासनाच्या वतीने त्यांना सूचना देतो की त्याप्रमाणे त्यांनी कारवाई ह्या करणं अपेक्षित आहे आणि त्या केलेल्या दिसल्या पाहिजे. मागण्यांची पूर्तता करून अशा पद्धतीने त्यांनी त्यावेळी आश्वासन दिलेलं आहे. त्याच्यामुळं त्या 3ही विभागामार्फत योग्य पद्धतीने कामकाज होईल असं मी प्रशासनाच्या वतीने जाहीर होतो. शासनाची शेतकरी अपघात विमा जी योजना आहे त्याचे अध्यक्ष तहसीलदार साहेब असतात आणि तहसीलदार साहेबामार्फत ते जे 2-2 लाख रुपये आहेत त्याची कार्यवाही आमच्याकडून तत्काळ केली जाईल याचं मी आश्वासन देतो. RTO साहेब उत्तर देतील. याच्या पुढे 2 ट्रॉल्या दिसणार नाही याची जबाबदारी आम्ही घेतो आणि ओव्हरलोड या रोडने चालणार नाही किंवा कुठेही चालणार नाही याची पण आम्ही दक्षता घेतो. 2 ट्रॉल्या दिसल्या आणि ऊसाची ओव्हरलोडची वाहतूक दिसली तर आम्ही कारखान्यावर देखील कारवाई करू. आम्ही परत युनिट फिरवतो त्याच्यावर आणि जिथं किरकोळ खड्डे राहिले असतील ते परत खड्डे कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. आम्ही परत युनिट फिरवतो. एक डिमांड आहे ते स्पीड ब्रेकरचं लगेच टाकून देतो. मी स्वतः त्या मॅनेजमेंटशी बोललो आणि त्यांनी जे सांगितलं होतं त्याच्यापेक्षाही 1-1 लाख रुपये वाढून द्यायला सांगितले. ते 50-50 म्हणत होते. ऐका जे सत्य आहे ते परमेश्वराला माहिती आहे. मी तुम्हाला सांगतो ते म्हणले की आमच्या याच्यात बसत नाही तरी सुद्धा म्हटलं तुम्हाला करावं लागेल. जबरदस्ती करून त्यांना 3 करायला लावलेले. ऐका, आता मला माहिती आहे सत्य परिस्थिती काय. या ठिकाणी सुद्धा ते तयार नव्हते. त्यांना म्हटलं काही करा त्याशिवाय लोक उठणार नाही, कारण गरीब कुटुंब आहे त्यांना मदत जास्तीत जास्त झालीच पाहिजे. आता सुद्धा माझ्याकडे जे प्रकरण आहे त्याच्यात इन्शुरन्सची मदत कशी मिळेल जास्तीत जास्त त्यासाठी माझे 100% प्रयत्न राहील. आपल्या परिसरातील जमिनीवरच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा गावखेडा न्यूज. कॅमेरामॅन सफवान शेखसह प्रतिनिधी अक्षय साळवे, गावखेडा न्यूज. आपलं गाव
आपली बातमी.